संपूर्ण देशामध्ये जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे आणि या सुवर्णनगरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये चढउतार असल्याचं पाहायला मिळतं आहे। आठवडाभरापूर्वी 64,000 रुपयांवर पोहोचलेलं सोनं आज तब्बल 62,500 रुपयांवर येऊन ठेपलेलं आहे। आजचे सोन्याचे दर हे 62,500 रुपये इतके असल्याने कुठेतरी सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांची सुवर्णनगरीमध्ये मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजारात आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सोन्याचे दर हे कमी झाल्यामुळे ग्राहकांची संख्या ही वाढलेली दिसत आहे। गेल्या 7 दिवसापासून वेगवेगळ्या कारणांमुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण होत आहे। त्याच पद्धतीने चांदीच्या दरातही मोठी घसरण आणि वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र आठवडाभरापूर्वी 64,000 रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याचे दर हे 62,500 रुपयांवर येऊन पोहोचल्याने कुठेतरी ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे आणि त्याचमुळे सुवर्णनगरी ही ग्राहकांनी गजबजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।